हे तुम्हाला माहित आहे का? तर ह्याला बिबटं म्हणतात आणि हे खाल्लं पण जातं. आणि हे कुठं मिळतं हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला बिबा माहित असेल ना, जो काळ्या कलरचा असतो आणि आपल्या गाडीला नजर वगैरे लागू नये म्हणून लिंबू मिरची सोबत आपण बिबा पण बांधतो. त्याचबरोबर ज्यावेळी शेताकडे जाताना वगैरे अजूनही आमच्याकडे जर कधी लागलं, दुखापत झाली, तर त्या बिब्याला गरम करून त्याचा शेक दिला जातो, जेणेकरून ती जखम लवकर बरी व्हावी. तर त्याच बिबाच्या झाडाला, त्या बिबाच्या जवळच एक फळ लागतं, त्याला बिबटं म्हणतात आणि हेच ते फळ आहे. आणि हे फळ खाल्लं पण जातं. आणि आता बिब्याची म्हणजे झाडं खूप कमी झालेली आहेत, पहिला खूप होती. तर परवा मी आणि आमचे पप्पा चंदगडी बाजारात गेलो होतो आणि त्यावेळी आम्हाला हे दिसलं. आणि मग आम्ही लगेच घेऊन आलो. आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडले, हे पहिला खूप खायचे. तर हे कसं असतं की हे ओला असतानाच ना ह्याच्या अशा माळा केल्या जातात आणि ह्याला उन्हात 2 दिवस वाळवलं जातं, जेणेकरून ते जास्त दिवस टिकतं. आणि त्याच्यानंतर हे मस्त असं काढलं जातं आणि असं खाल्लं जातं. ह्याची चव एकदम गोड लागते आणि खूप छान लागतं हे. तर तुम्ही कधी हे बिबटं खाल्लंय का, मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्हाला हे माहित होतं का, की असं बिबटं असतं बिब्याच्या वरती जे येतं झाडाला?